नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। इस्लाम धर्मियांसाठी पवित्र असणारा रमजान महिना सुरू झालेला आहे। सकाळी सहरी घेऊन रोजा अर्थात उपवास सुरू होतो आणि संध्याकाळी इफ्तार करून हा उपवास सोडला जातो। होप मिरर फाउंडेशन यांच्या वतीने आज खारघर या ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलेले आहे। सर्व धर्मियांचा सलोखा जपण्याचा हा प्रयत्न असतो आणि आज या ठिकाणी हिंदू मुस्लिम म्हणजे सर्व बांधव या ठिकाणी आहेत। अगदी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। माजी आमदार बाळराम पाटील साहेब असतील, सुदामदादा पाटील असतील, सतीश पाटील साहेब असतील, या ठिकाणी शिवसेनेचे बबनदादा पाटील साहेब असतील, सगळी मंडळी या ठिकाणी आहेत। शिवाय भावनाताई देखील आहेत। शिवाय होप मिरर फाउंडेशनच्या अध्यक्ष रमजान शेख हे देखील या सर्वांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत। कशा रीतीने ही पार्टी आयोजित करण्यात आली होती, कशा रीतीने हा सलोखा जपला जातो याविषयी आपल्याला जाणायचं आहे। सुरुवातीला मी माजी आमदार बाळराम पाटील साहेबांकडे जाईल। साहेब, रमजान महिना हा पवित्र असला मुस्लिम धर्मियांसाठी, तरी देखील आपण सगळी हिंदू मंडळी देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहात। या पार्टीच्या आयोजनाविषयी अगदी काय सांगा? या ठिकाणी होप फाउंडेशनच्या वतीनं रोजा इफ्तारची दावत आयोजित केलेली आहे आणि यासाठी आपण बघताय आम्ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत। मी आपल्या माध्यमातून साऱ्या मुस्लिम बंधू भगिनींना मनापासून रमजानच्या शुभेच्छा देतो। ह्या देशाची जी ताकद आहे की सर्व धर्म समभाव पाळत एकमेकाच्या सणांमध्ये सहभागी होत भारतातला सर्वसामान्य माणूस या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता जपत असतो आणि त्याचंच उदाहरण आपण या ठिकाणी बघतोय। आज या रोजा इफ्तारसाठी आल्यानंतर राजकीय परिस्थितीवर बोलू नये, मी बोलणारही नाही, पण शेवटी आपण जे बघतोय ते वास्तव आहे, जे भारतीय समाजाचं वास्तव आहे। एक अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी रमजान भाई यांनी आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांनी हा इफ्तारचं आयोजन केलेलं आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं भविष्याच्या कालखंडामध्ये आपल्याला आपला हा सर्व धर्मियांचा एकोपा भावना जपायची आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांचं आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो। साऱ्या मुस्लिम बंधू भगिनींना रमजानच्या या पाक महिन्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। बबनदादा पाटील साहेब आहेत, दादा तुम्ही देखील सामील झाले, म्हणजे अगदी ही राजकारणातील तुम्ही सगळी राजे आम्ही तलस्कर आहोत आणि आम्ही इफ्तार पार्टी नाही, जन्मल्यापासून आम्ही सर्व एकत्र आहोत। खारा बटाटा खायला जातो, हल्दीला बिर्याणी खायला जातो। इफ्तार पार्टी हा महिना चालू आहे म्हणून आज आम्ही 5व्या इफ्तार पार्टीला असेल। तळोजाला 3-4 झाल्या, 5-6 झाल्या आणि रोज आम्ही एकत्र इफ्तार पार्टी करतो आणि गुण्या गोविंदाने पहिल्यापासून लहानापासून आता इथपर्यंत आलो ही सगळी मंडळी आम्ही एकत्र आहोत। यावेळी जे आयोजन केलं आम्हाला सर्व मंडळींना एकत्र बोलवलं, त्यांना धन्यवाद देतो। पोटभर खाल्लेला आता बाळराम पाटील साहेबांना जायचा आहे कार्यक्रम। तुम्ही देखील आहात महिलांच्या, मी उमेदवार आपल्या खासदारकीचे येणार आहेत, त्यासाठी मी इथे थांबणार आहे। होप फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी रमजान शेख यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं। खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळेच या देशामध्ये एक गुणाने गोविंदाने नांदले पाहिजेत। या देशामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण राहिलं पाहिजे, हे सगळं आमच्या सगळ्यांच्याच भावना आहेत। परंतु रमजान सारख्या पवित्र महिन्यामध्ये यांच्या सगळ्यांचे उपवास असतात। प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीला, आता मी एक बघितलं लहान मुलगा छोटासा होता, मी त्याचा व्हिडिओ काढला, तर तो सुद्धा त्यांचे प्रेयर, त्याला काय माहिती जात पात धर्मभेद, सगळ्यांनी सगळ्यांच्या जातीचं देवाचं परमेश्वराचं सगळ्यांनी सन्मान ठेवला पाहिजे आणि या देशामध्ये सलोखाने राहिला पाहिजे आणि यांच्यावर सुद्धा जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकत्रपणाने उठलं पाहिजे। आज देशामध्ये राज्यामध्ये जे वातावरण ज्यांना कुठेतरी टार्गेट केलं जातं मुस्लिम समाजाला, त्यासाठी पण आवाज उठवण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर कायम कटिबद्ध राहू। रमजान शेखने या ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्याचं मनापासून आभार व्यक्त करते। आजच्या यांच्या रमजानच्या पवित्र महिन्याच्या उपवासाच्या प्रसंगी आम्ही आलेलो आहोत। खरं पाहता गेले 25 वर्ष आम्ही या तळोजाची संपर्कात आहोत। प्रत्येक त्यांच्या कसल्याही सणाला आम्ही असतो, आम्ही काय नाविन्य नाही आहे, परंतु आता इथे ज्याप्रमाणे आम्ही सर्व धर्म समभाव या मुस्लिम समाजाला या उपवासाच्या वेळी
शुभेच्छा देणं आवश्यक आहे. आणि जे काही देशामध्ये चालले ते देशात चालले. आपला हा जो इथे महाराष्ट्र आहे, या रायगड आहे, पनवेल आहे, आम्ही सगळे हिंदू मुस्लिम भाई भाई एकत्र असे आहोत आणि एकत्र राहणार आहोत. कुठलाही टाईम पडला मुस्लिमांवर तरी आम्ही हिंदू लोक धावून येणार, आमच्यावर टाईम पडल्यावर मुस्लिम धावून येतील. असं आम्ही सर्व धर्मसमभाव सगळ्या मुस्लिम धर्माला या निमित्त शुभेच्छा देतो. आपल्या भावना सर्वप्रथम माहे रमजान महिन्याच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. आणि होप फाउंडेशनच्या वतीने आज जे इफ्तार पार्टी झालं त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. कारण तब लढे थे गोगो से अब लढेंगे कालो से अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडं हिंदू समाजाची त्यांच्याकडं एक वेगळ्या पद्धतीनं वोट बँकसाठी ह्या मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं. हे फार चुकीचं आहे. ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकापासून त्या महाराणा प्रतापांच्या अंगरक्षक हे त्यावेळेला हिंदू मुस्लिम कुठलीही भेदभाव जात नव्हती. तेव्हा जातीय सलोखा होता आणि एकत्र काम करत होते. म्हणून या नव्या पिढीला सांगतो, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण सगळे भाऊच आहोत आणि आपल्या मनामध्ये काही गैरसमज ठेवू नका. आणि आपल्यालाही कुठल्या पोस्ट आल्या तर हिंदूंच्या विरोधात कुठेही आपण निदर्शने करू नये. कारण हे महाराष्ट्र आणि देश पेटवायला आताची राजकीय मंडळी पुढे आलेले. माझं या रमजान महिन्यात आपल्याला एवढाच संदेश आहे का आपण कुठेही कुठल्याही अफवांना बली न पडता आपण सगळे भाऊ आहोत या उद्देशाने एकत्र कामाला लागूया आणि आपण ही आपली संस्कृती जपूया. ज्यांनी या इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले ते होप मिरर फाउंडेशनचे रमजान शेख, त्यांच्याशी देखील आपल्याला बोलायचं आहे. या खरं म्हणजे या मागचा उद्देशच काय होता ही इफ्तार पार्टी आयोजित करण्याचा? आणि सगळी आज मंडळी राजकारणातील सामाजिक क्षेत्रातील सगळी मंडळी आपल्या सोबत या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. ओके, तर दोन शब्दात आपल्या आयोजनाविषयी कशा रीतीने सर्व सामील झाले त्यांच्याविषयी दोन शब्दात काय होणार? ऍक्च्युअली आपण सर्व बघतच असणार की राज्यात आणि देशात कसलं वातावरण चालू आहे. तर माझा असं उद्देश होता की माझे पण हिंदू पण मित्र आहेत, मुस्लिम मित्र आहेत, तर सर्वांना एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न होता. त्यामुळे रमजानच्या उपवासानिमित्त मी जेवढे माझे आसपासचे हिंदू मित्र होते, मुस्लिम, सिख, सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हाच आपला मेसेज द्यायचा आहे की कितीही वातावरण बिघडलं तरी आपण सर्वांना एकत्र राहायचं आहे आणि सर्वांना मिळून मिसळून आपल्या देशाला किंवा राज्याला पुढे न्यायचं आहे. आणि आम्ही जास्त न बोलतो एवढंच बोलतो. आणि शेवटचं जेवढे मंडळी आले, सतीश साहेब आले, भावनाताई, बालू शेठ, बबनदादा आले, आमचे वागरेस आपण येणार आहेत. सर्वांचा मनावर आभार मानतो. माझ्या एका कॉलवर काही सर्वजण इथं माझ्यासाठी आले, माझ्या इफ्तारसाठी, त्या सर्वांचा मनपूर्वक आभार. आणि सर्व इथं माझ्या जेवलेले मित्र आहेत, ज्या बोलल्या जास्त एकदा खूपच जास्त आले, सुद्धा माझा आभार का माझ्या एका फोनवर सर्वजण इथं हजर असतात, त्यांचा मनावर आभार. होप मिरर फाउंडेशन आयोजित केलेल्या आजच्या या इफ्तार पार्टीला अगदी पुण्यावरून संजोग वागरे साहेब देखील हजर झालेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं की अनेक मान्यवर या पनवेल परिसरातले राजकारणातील असो, सामाजिक क्षेत्रातील असो, या ठिकाणी हजर होते. आणि वागरे साहेब देखील थोड्या उशिरा काय ना पण ते आलेले आहेत. तर या पार्टीला शुभेच्छा देत असताना आपण दोन शब्दात आपल्या काय भावना व्यक्त? मी दरवर्षी या ठिकाणी येत असतो आणि आमचा रमजान आणि त्याला आज त्याचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला शुभेच्छा पण व्यक्त करतो. आणि ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचे बबनदादा पण या ठिकाणी आहेत आणि अनेक मान्यवर आहेत की ज्यांच्यामुळे या भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि काम करत असताना या लोकांशी एकदम म्हणजे इतकं घट्ट असं नातं झालेलं आहे की ते नातं आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि आता येणाऱ्या रमजानच्या निमित्तानं देखील मी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपले जे मुस्लिम बांधव आहेत यांनी देखील एक समाजात आपल्या देशामध्ये एक चांगलं नाव आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर सुद्धा अशा अनेक जे मुस्लिम बांधव आहेत की त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून देखील बरेचसे काही आपले मुस्लिम बांधव होते. तर या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये सुद्धा आज आपण आपल्या बांधवांना ईदच्या शुभेच्छा द्याव्या, रमजानच्या शुभेच्छा द्याव्यात म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी या ठिकाणी आलेलो आहे. तर अगदी पुण्यावरून येऊन दरवर्षी येत आहे मला माहित नव्हतं खरं म्हणजे, परंतु दरवर्षी ते येतात एक सामाजिक सलोखा जपण्यासाठी. अगदी हिंदू मुस्लिम असो तरी देखील या ठिकाणी अगदी गुण्यागोविंदानं सगळी राहत आहेत. आणि तोच सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यासाठी आजची इफ्तार पार्टी आयोजित केली होती. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भावना व्यक्त करा. धन्यवाद.